राज्यातील नागरिकांना आता डिजिटल महा-आयडी देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. हा स्वतंत्र ओळख क्रमांक नसून आधारशी जोडलेला एकात्मिक डिजिटल आयडी असेल. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा विभागाच्या महासारथी प्लॅटफॉर्मद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महा-आयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी सेवांसाठी वारंवार कागदपत्रे, नोंदणी आणि ओळखपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे. अधिवास, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका यासारखी उपलब्ध माहिती पुन्हा मागवली जाणार नाही. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर काल हल्ला झाला. मातासाहेब गुरुद्वारातून बाहेर पडताना 62 वर्षीय जसपाल सिंगने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून नांदेडमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी त्यांना एअरलिफ्ट करून पंजाबला नेण्यात येणार आहे. मूळचा पुण्याचा असलेला जसपाल सिंग पेशाने वकील असून तो 2 वर्षांपासून गुरुद्वारात सेवा करत होता. पोलिसांनी त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले असून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले. राज्यातील भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मोबदला मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच सातबारावर अनेक नावे असल्यास भूसंपादनापूर्वीच जमिनीचा पोटहिस्सा निश्चित केला जाईल. त्यानंतर प्रत्येक खातेदाराच्या प्रत्यक्ष वहिवाटीनुसार स्वतंत्रपणे मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे भावाभावांमध्ये किंवा सामायिक खातेदारांमध्ये मोबदल्यावरून होणारे वाद आणि न्यायालयीन प्रकरणं टाळता येणार आहेत. दरम्यान राज्यातील 2,31,000 शेतकऱ्यांच्या ताब्यात जमिनी असूनही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर त्यांचं नाव नाही. पुढील 3 महिन्यात त्यांची नावे नोंदवण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या यादीत 2,25,627 मतदार मृत आढळले असून 4,48,223 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले, तर 2,99,647 मतदार त्यांच्या मूळ पत्त्यावर आढळले नाहीत. याशिवाय 1,04,449 मतदारांची नावं दुबार असल्याचं आढळलंय. जिल्ह्यात एकूण 46,38,559 मतदार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत मतदारांना प्रपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यातील 27 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूरसह 9 जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. दिल्लीत रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना मोदी आणि शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक त्यांना शांततेत झोपू देणार नाहीत असा दावा त्यांनी केला. देशात सध्या आदेश विरुद्ध अभिव्यक्ती असा संघर्ष सुरू असल्याचंही राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना त्यांनी संघावर अदानी आणि अंबानींच्या प्रभावाचा आरोप केला. तसंच नोटबंदी आणि GSTमुळे छोट्या व्यावसायिकांचं नुकसान झाल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर पिंपळकोटी या ठिकाणच्या बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बोगद्यात मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्यानं सुमारे 20 कामगार अडकले. दुर्घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर 16 कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. उर्वरित कामगारांचा शोध सुरू आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमी कामगारांना गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी घटनेची माहिती घेत बचाव कार्य युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश दिले. बांगलादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत असून अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वीज कपात केली जात आहे. ग्रामीण भागात तब्बल 8 ते 10 तास लोड शेडिंग होत असल्यानं नागरिक, शेतकरी आणि उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज बचतीसाठी सरकारनं शॉपिंग मॉल्स, दुकानं आणि बाजारपेठा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान या संकटावर मात करण्यासाठी बांगलादेशनं भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. लोड शेडिंगमुळे संतप्त नागरिकांकडून काही ठिकाणी वीज केंद्रांवर तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशनं मोठा धक्का दिलाय. डार्विनमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 198 धावात आटोपला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 55 धावात 6 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात बांगलादेशनं दिवसअखेर एक बाद 96 धावा केल्या. तंजीद हसन 32 आणि मोमिनुल हक 35 धावांवर नाबाद आहेत. विशेष म्हणजे बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी मुळशी पॅटर्न 2 या चित्रपटाच्या नावाला मुळशी तालुक्यातील नागरिकांनी विरोध केलाय. चित्रपटाच्या नावामुळे मुळशीची ओळख गुन्हेगारी तालुका अशी निर्माण होत असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. पौड या ठिकाणी झालेल्या बैठकीत प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चित्रपटाच्या नावाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळशी पॅटर्नमुळे तालुक्याची प्रतिमा गुन्हेगारीशी जोडली गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक युवकांच्या नोकरी, व्यवसाय आणि विवाहाच्या संधींवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी प्रवीण तरडे यांच्यासह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र चित्रपट महामंडळाकडे करण्यात येणार आहे.